नमस्कार मंडळी. निखाळ विनोदाच्या प्रकाश किरणांनी हास्याची फुलं फुलवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, बालकलाकारांच्या कलानं शूटिंग करणं ही एक अवघड कला आहे आणि जर ती बालकलाकार निर्मात्याची मुलगी असेल तर बघूया तिथे काय होतंय ते. पीपी पीपी थँक्यू यार, थँक्यू सो मच. अरे गौऱ्या बस क्या यार. अरे. हा तुला माहितीये ना मी अशा छोट्या मोठ्या लोकल ऍड्स करत नाही. ब्ल्यूटिक पीपी बोलतात मला. Yes, yes. फक्त तू आहेस म्हणून मी रेडी झालेलो आहे. थँक्यू यार पीपी, थँक्यू. प्रोड्युसर पण तेच म्हणत होते की मला पीपीच पाहिजे म्हणून, ॲज अन ऍक्टर म्हणून पीपीच पाहिजे. फॅन फॉलोईंग. तुझ्यासोबतचा माझा फोटो मी त्यांना दाखवला म्हणून त्यांनी मला ऍड दिली. हो हा. अरे मला वाटलं तुझ्या टॅलेंटच्या जीवावर मिळाले तुला ऍड. ऐक ना, तू ऍड वाचलीस? यू आर एनी डाऊट्स? आई गौऱ्या इंग्लिश नको बोलत जाऊ यार. कसलं बोलतो यार तू इंग्लिश? हा पीपी, तू कॉमेडी नको करतो ना यार. कसली करतो कॉमेडी? समजून घ्या ना, मित्र म्हणून यार पीपी. हा ठीक आहे वाचली मी यार, काही टेन्शन नाही. एकदम सोपी आहे रे. मी एक मुलगी बसली आहे, ती विचारते काय खाऊ. मी येतो, मी तिला बोलतो तुला काय आवडतं, आईस्क्रीम श्रीखंड की MHJची आंबावडी, आपलं प्रोडक्ट. एक्झॅक्टली. ती बोलते MHJची आंबावडी. मी दाखवतो, ऍड संपली, 10 मिनिटात पॅकअप. करेक्ट. नाही 10 मिनिटात तू करशील, पण सोबत लहान मुलगी आहे ना, थोडासा वेळ मागे पुढे होऊ शकतो. काही टेन्शन नाही, मी त्याची रिहर्सल करून घेतलेली आहे, पाठांतर करून घेतलंय मी. तू हा पाठांतर? तिचं पाठांतर मी करून घेतलं, लहान मुलीचं. तेच बोललो, तू कशाला करशील? सेपर साईड 1 तास असा पकडून चला. चालेल, नो प्रॉब्लेम. एका तासात पुढे मी फ्लाईट पीपी, ही ती लहान मुलगी आहे. ही हा खूपच लहान वाटते नाही? हाय हाय हाय. मी वनी. हा. मी लई शहाणी आहे. तुमच्या बाप्पाला पण घालत नाही. अरे यार बेटा, कशी तू हात लावायचं नाही, मला गालगुच्ची घेतला राग येतो. अरे बाप रे. हिच्या सोबत तुला ऍड शूट करायची आहे, ह्या लहान मुलीसोबत. नाईस. हो वनी. हाय हाय. विसरलोच. ही माझी मम्मी. ही तुमची लई मोठी फॅन आहे. येस. हो. रात्रभर जागून तुमचे व्हिडिओ बघत असते. वनी, हा लपून काय बघत असते मला कळतच नाही बाबा. वनी असं वेड्यासारखं नाही बोलायचं. चुप. माते का हाय पृथ्वीक. रसिका, पीपी. मला तुम्ही खूप आवडतात. अरे. म्हणजे तुमचं काम खूप आवडतं. मी तुमचं सगळं बघते टीव्हीवर, सगळं तुमचे स्किट बघते, सगळं. मला तुम्ही खूप आवडतात. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. थँक्यू. आमच्या वनीकडे लक्ष देऊ नका, ती थोडी लहान आहे ना, कुठे काय बोलायचं काहीच कळत नाही तिला. ओह दॅट्स ऑल राईट. दॅट्स कम्प्लिटली ऑल राईट. तुम्ही या ना, आपण बसून बोलूया. या प्लीज. आय टेल यू, तुम्हाला सांगू तुम्ही इतक्या सुंदर आहात ना. Really? तुमच्याकडे बघून वाटत नाही की तुम्हाला इतकी मोठी मुलगी असेल. काय मेंटेन केलं तुम्ही स्वतःला. माय गॉड. थँक्यू. तुम्ही ऍक्टिंग का नाही करत? मी म्हणजे माझं लहानपणापासून ऍक्च्युली स्वप्न होतं, मला ऍक्टिंग करायचीच आहे, पण मला कोण रोल देणार? कम ऑन, मी कशासाठी आहे तुम्हाला सांगू का. इनफॅक्ट माझे 2 प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये आहेत. एक वेब सिरीज आहे, एक फिल्म आहे, आणि फॉर्च्युनेटली दोन्हीकडे हिरोईनचं कास्टिंग झालेलं नाहीये. मी तुमचं नाव सजेस्ट करेन. माय गॉड, पीपी सर, म्हणजे तुम्ही सांगता की मी हिरोईन होऊ शकते? येस. माझा विश्वासच बसत नाही. हात काढ, अंधारून हात काढ. देई ना, अंधारून हात काढ. याला सांग, ऐकत नाही, मला राग देतो. याला माहित नाही मी अवकातीवर आल्यावर काय आहे. तू माझं ऐक. नाही 1 मिनिट. हात काढा. पीपी माझं. याला सांगा हात काढायला. तुला आधीच बोललो होतो. क्राऊड मॅनेज. पीपी सर, ही इज माय हजबंड. आता कोणाचा हात काढायचा? अरे नाही, हजबंड. हा. ओ तुमच्याकडे बघून वाटत नाही हो तुम्हाला एवढे मोठे हजबंड असतील. यार पीपी, आणि तिच्या पोटी जन्माला नाही आलोय. सर, अरे म्हणजे बाप मुलगी सेम दिसतात. मुलगी बापावर गेली आहे सेम.
आणि खरं सांगू का तुमच्याकडे बघितलं असं वाटतं मोरणीच्या बाजूला ते प्रोड्युसर आहेत आपले, हे प्रोड्युसर सर आहेत आपले, चव्हाण सर. हेच प्रोड्युसर आहेत या. तुला हेच सांगतो कधीपासून, ऐक माझं जरा. अरे तेच सांगत होतो मी गौऱ्या. बस काय बघ, मोरणीच्या बाजूला असं वाटतं एक खत्र्या मोर उभा केलाय, राजहंस उभा केला असं पण वाटतं. काय जोडा दिसतो तुमचा. छान आहे की नाही बाळा, छान. पण काका मगाशी वेगळं बोलत होते. माझं बाळ गोंडू ग डोंबल्याचं बोलतोय काका. हेच बोलत होता काका, गोड आहे बाळ. वनीचे डॅडी हेच आहेत ते पीपी. Yes. पृथ्वी प्रताप Yes. माझे फेवरेट ऍक्टर. आणि ते सांगत होते की त्यांचे फिल्म्स आणि वेब सिरीज येणार आहेत आणि 2 प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये पण आहेत. पाईपलाईन मध्ये कचरा पण असतो आणि पाईपलाईन मध्येच फुटते पण. चला 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 सर, शूट सुरू करा सर. प्लीज सर या ना सर, बसून घ्या ना सर, प्लीज या सर, बसून घ्या. मॅडम मॅडम प्लीज बसा सर, बसा. मम्मा नको माझे डुंगू पुंगू सांभाळ. हे डुंगू पुंगू, अरे मस्त नाव आहे डुंगू पुंगू. हा शूट सुरू करा. पिपी पिपी हा. इकडे बघ. काय सांगतो तर ऐक. Sorry, या. तो वनी तुला सगळं माहित आहे ना, हो सगळं पाहत आहे. आपण सगळं रिहर्सल करून घेतलेली आहे. हो. अजिबात घाबरायचं नाही. मी कोणाच्या बाप्पाला पण घालत नाही. काका बोलले की आपण लगेच बोलायचं काय काहीच बोलायचं. थोडा टायमिंग मॅनेज करले. करतो काय टेन्शन आहे. काय टेन्शन नाही. ओके ओके भाई अरे करेगा. काका जरा हळू ओका, माझा दिमाग सटकतो. आय एम सॉरी सर, ते जरा मी डिरेक्टर बनलो ना म्हणून लगेच असं होतं मला. आय एम सॉरी. पिपी रेडी रेडी ब्लॉकिंग हो ना. रेडी हा ब्लॉकिंग व्हा. वनी तिथंच आहे. हा चलो, रोल साऊंड, रोल कॅमेरा, ऍक्शन. अरे देवा मला भूक लागला. काय बरं खाऊ. बाळा तुला काय आवडतं, आईस्क्रीम, श्रीखंड की. त्याची आंबावडी. अरे आधीच बोलली तू बच्चू, तू चुकला. कट तू आधी बोलली. बनू बेबी असं नाही करायचं. आधी अंकलचं पूर्ण डायलॉग होऊ दे, मग तू आन्सर द्यायचं. ओके. अरे पण मी नाही चुकलो. नाही बाळा तू चुकलीस. आधी माझं मी पूर्ण बोलणार ना, आणि मग त्याच्यानंतर तू उत्तर देणार की नाही. अरे नाही तुम्ही उशीर केला ना. हा. मी बरोबरच बोललो. बरोबर. मी नाही चुकलो. येस येस येस. तू अरे पप्पा वनी बॅड गर्ल असं नाही वनी करायचं. नाही. हो. वनी शांत हो. वनी मी आहे ना, ती बोलली ना, ती नाही चुकली. हो. तुमचं टायमिंग चुकलं. अरे एका टायमिंग आहे नटाचं. अरे सर काका चुकले. मी सांगतो ना पिपी, काका चुकले. हो म्हण. तू येड आहे का. मी नाही चुकलोय. मी कसं हा, वनी, Producer आहेत ना, हो म्हण ना यार तू. Don't काका worry. चुकले. ए वनी काका हो म्हणले. काका चुकले. सॉरी बच्चू सॉरी. हा. मी चुकलो सॉरी. मी खूप उशिरा बोललो. मी आधी बोले ना बाळा. सॉरी मी चुकलो. तू चुकलास ना. कोंबडा बन. काय बोलू. कोंबडा बन. कोंबडा कशाला बोलू. पिपी कोंबडा बन. हो ते बोलतात तर बन ना कोंबडा पिपी. चाल ना यार. वनी बोलते ना कोंबडा बन. हा आमची वनी हट्टी आहे ना, हा. तिच्या डॅडींना पण असं काय काय बनायला लावते. कशाला मध्ये मध्ये बोलते. पण गौऱ्या मला बाहेर लोक ओळखतात यार. असं तुला वाटतंय. बन ना कोंबडा पटकन. गौऱ्या चल ना पिपी यार, कोंबडा बन ना यार. पीपी प्रोड्युसर आहेत. बनाना कोंबडा. कोंबडा बन. बनतो हे अरे हे बरं नाही रे. अर्ध्या मिनिटाचं काम आहे. चल लगेच बन. चल. Just look at असले it. फोटो नका ना काढू प्लीज. हे व्हायरल होतात यार हे फोटो नंतर. अरे अंड कुठे टाकलंय. अंड कसं. अरे कोंबडा बनलास तर अंड टाक ना. सर कोंबडा बनलो ना. मग कोंबडा बनलो मग अंडे कसं टाकणार. कोंबडा बनलो अंड नाही टाक. शवास आहे टायमिंग आहे. पप्पू कोंबड्याला कापूया. मला लेग पीस पाहिजे. हा नाही सर नाही मला कधीची पेटा. सर मी नाही सर. ए गौऱ्या ए गौऱ्या अरे कापतील. अरे गौऱ्या. सर मस्करी करतायत रे बाबा, तुला घाबरवत. मला लेग पीस पाहिजे. हा वहिनी देणार शूटिंग संपल्यावर. हा? देणार बाबू. आधी शूटिंग चाल. अरे सर मी रेडी आहे. तुमचा स्वभाव आहे ना सर मिश्किल आहे मिश्किल. खूप मुश्किल पण आहे, कळेल तुला हळूहळू. सुरू कर. हे कळलं ना, लहान मुलांकडनं काम काढून घ्यायची पद्धत आहे ही यार. करेक्ट आहे. हा, तू टेन्शन घेऊ नको. ती लहान आहे, ती आपले असं करत मी राहील. आता मॅनेज करतो. ओके रेडी ना. तर सायलेन्स. सॉरी काळीच लक्कन हल्लं ना माझं. सॉरी मला वाटलं लोक ओरडतात. आय एम सॉरी. चलो पिपी रेडी.
रेडी रेडी गाइस रेडी रोल साउंड रोल कॅमेरा ऍक्शन. अरे बापरे मला जोराची भूक लागलीये. काय बरं खाऊ? बाळा तुला काय खायला आवडतं? आईस्क्रीम, श्रीखंड की MHJ ची आंबावडी? मला कुल्फी आवडते. कट कट कट. क्या बात आहे, क्या बात आहे. बाळा तू परत चुकला, तू कुल्फी बोलला. अरे कुल्फी बोलली परत चुकली. अरे सोड ना यार. अरे सोड काय वनी बेबी असं नाही करायचं. आपलं काय ठरलंय काय सांगायचं? MHJ ची आंबावडी. मी नाही चुकलो. अरे तू तर कुल्फी बोलली ना बाळा, MHJ ची आंबावडी बोलायचं होतं आपल्याला. अरे मी बोलणार होतो की मला आईस्क्रीम आवडतं, श्रीखंड आवडतं, कुल्फी आवडतं आणि सगळ्यात आवडतं MHJ ची आंबावडी. करेक्ट. ती नाही चुकली, तिने ऍडिशन घेतली. मी इम्प्रोव्हायझेशन करत होतो. काय करत होतो? इम्प्रोव्हायझेशन करत होतो. हिला इम्प्रोव्हायझेशन येतं? इम्प्रोव्हायझेशन येतं? ती कुठल्या नाट्य शिबिरात जाते माहितीये तुम्हाला? कुठल्या? अरुण कदमांच्या नाट्य शिबिरात. आपली वनी. सोपं नाहीये, सोपं नाहीये. कित्येक लोक कित्येक दिवस लाईन मध्ये असतात उभी. तिकडे शिकलीये, त्यांची स्टुडंट आहे ती. काय यार पिपे यार ती एवढी शिकलेली पोरगी आहे यार. आणि त्यांचा मेन अजेंडा आहे काय? स्क्रिप्ट मधलं काही बोलायचं नाही. स्क्रिप्ट ही अंधश्रद्धा आहे. म्हणून मी इम्प्रोव्हायझेशन करत होतो. सरांनी सांगितलं मला. पिपे जरा इकडे तूच. ते सांगते तसं कर ना यार पिपे. नको नखरे करूस यार. तुला आवड. ती पोरगी चुकतीये. अरे अरुण कदमांकडे शिकली. नको ना हसूस यार पिपे यार तू. ते आपले प्रोड्युसर आहेत ना यार. करतो मान्य, माझं चुकलं. करशील? हा वनी काका करतायत. काकांनी मान्य केलं की ते चुकलेत म्हणून. नाही चुकलेत ना. आता डिरेक्टर काका आणि माझे पप्पा त्यांना हात करणार. हात करणार म्हणजे? अरे हात करणार म्हणजे काका सांगतील आता. काय झालं? वरचा सा लागला ना? हरकत नाही. पीपी मला वाटलं होतं तुम्ही चांगले ऍक्टर आहात. आता मी तुमची पाईपलाईन मधली हिरोईन झाल्यानंतर माझं कसं होईल याचंच टेन्शन यायला लागलंय मला. काय तिच्या आईवरती इम्प्रेशन पाडलं होतं रे मी. आता ती काय बोलते बघ. हे असं काम करायला बोलवलं तुम्हाला? वेगळा आहे का तू यार? तिच्या यायला कळतंय की तू लहान मुलीला सांभाळून घेतोयस म्हणून. फिदा आहे तुझ्यावर ती. म्हणजे काय? मला तुझा नंबर विचारत होती. कधी? अरे बाबा असं केलं तिने मला. मगाशी विचारत तिने मला. खोटं वाटतंय? खोटं वाटतं का? एक बुक्की खाली तेव्हा एवढं खोटं वाटतं का? सर घे. अजून काय करू सांग. नवऱ्याला माहितीये तिच्या? अरे खूप अपडेट लोक आहेत यार ती. तुला माहितीये का यार? मग सर घे बस. त्यांना फक्त काम करून घ्यायचंय, बाकी काय नाही. त्यांना काही घेणं देणं नाहीये. चल करशील ना? अरे आता तू एनर्जी बोल. तुला माहिती ना लहान पोलाकडनं काम. तेच नको बोलू. चल सॉरी आय एम सॉरी. माझं ते हे होतंय मला. चल अभी एनर्जी देखतो गौऱ्या. वनी रेडी ना? वनी कशी आहे? लई शानी आहे. कोणाच्या बापाला पण घाबरतच नाही. चलो रोल साऊंड रोल कॅमेरा ऍक्शन. अरे देवा मला थोडीशी भूक लागलीये. काय बरं खाऊ? बाळा काका मला आईस्क्रीम आवडतं, श्रीखंड आवडतं, MHJ ची आंबावडी आवडते. तुम्हाला काय आवडतं? क्या बात आहे. अरे बोल ना यार पिपी तू. अरे कसं बोलू? ती वाक्यच काय नाही. माणूस आहे रे. अरे पण ठीक आहे ना तू बोला काहीतरी पिपी यार. अरे कसं बोलणार? मला वाक्यच नाही घेऊन दिलं तिने. अरे ती लहान आहे तू मोठा आहेस ना. तुला अक्कल पाहिजे ना पिपी यार. अरे गौऱ्या तुला कळतंय का? माझा डायलॉगच नव्हता तिथे. माझा जो डायलॉग होता तो तिने घेतला आणि तिनेच मला प्रश्न विचारलाय. अरे कुठून आणलास तू हा ऍक्टर? कुठून आणलास? अरे त्या विराज जगतापला मी चांगले 2 लाख रुपये द्यायला तयार होतो. फक्त बायकोला आवडतो म्हणून याला 5,000 रुपयात घेतलाय. सॉरी. मला वाटलं होतं पीपी तुम्ही खूप चांगले ऍक्टर आहात. सॉरी. अरुण कदमांच्या स्टुडंट समोर पण तुम्ही ऍक्टिंग करू शकत नाही. आता कळलं मला अरुण कदम सर तुमच्या बरोबर स्किट का नाही करत. आणि तसंही अरुण कदम सर सामान्य नटांबरोबर काम करत नसतीलच. अरे याला काय लॉजिक आहे? हे गौऱ्या राहना शांत भिकाऱ्या. विराज जगतापला न घेता तुला घेतलंय त्यांनी. नीट काम करणार यार पिपी. गौऱ्या मी नीट करतोय. ती पोरगी चुकते. आता मी एकदम नीट करेन. तिला सांग चुकू नको. आता मी सटकले. माझी शेवटचा चान्स आहे तुला. तर नीट नाही केलंस ना लक्षात ठेव. मी करेन नीट. हा सर चला रेडी वनी रेडी. मी ready ओके सायलेन्स. सॉरी सर सॉरी. चलो रोल साऊंड रोल कॅमेरा
ऍक्शन. अरे देवा, मला थोडीशी भूक लागली. काय बरं खाऊ? गुड गुड. मग आता काका येणार आणि बोलणार तुला काय आवडतं, एमएजीची आंबावडी, श्रीखंड की आईस्क्रीम? मग मी बोलणार एमएजीची आंबावडी. क्या बात है, सुपर, फर्स्ट टेक ओके, क्या बात है. एक नंबर. काय एक नंबर? अरे मी आताच नाही आलो गौऱ्या. टेक कसा ओके झाला? मी आलोच नाही ना बोलायला. अरे तिने वन टेक दिलाय. एक सगळे डायलॉग तिने घेतलेत. गौऱ्या तुला काहीच येत नाहीये पीपी. अरे गौऱ्या मी आणायचं आहे ना अंदर. अरे आणायचे ये, पण तिने घेतलं ना. तुला कळत नाही का ते? हे पण तुला जमत नाही का? ह्याची पण तुला टेक्निकल पाहिजे. आता ह्याचे पण टेक्निकल करूया आपण. गौऱ्या मला ना आता लाज वाटायला लागली. तुम्ही माझे फेवरेट ऍक्टर आहात. माहित काय, आता आयुष्यभर मला घरी सगळे चिडवणार, तुझा फेवरेट नट म्हणून. अरे एवढं का लांछनास्पद आहे रे? अरे तिने घेतलं सगळे वाक्य, तुला घेतलेस पण. अरे पण तुला कळत नाही कोण चुकलंय कोण नाही. अरे पण तिने जर पूर्ण वाक्य घेतली तर तू शेवटचं वाक्य घे ना, की तुला काय आवडतं बाळा. तुला कुणी ठेवला बी हास्य जत्रेमध्ये? चल्ली की तू चालली चल. माणसं होत नाही रे. वनी कशी आहे? लई शानी आहे. वनी कोणाच्या बाप्पाला पण. क्या बात. सही. सुसाट परफॉर्मन्स होता. मी काही बोलायच्या आधी असं म्हणेन की सो मच टॅलेंट इन वन फ्रेम. वने यू आर आउटस्टँडिंग. फार मजा आली मला तुला बघताना. अभिजितदा तुझी एक स्टाईल आहे आणि ती तू ह्याच्यात असल्यामुळे एक त्याला वेगळाच रंग मिळाला. मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापल्या भूमिकेत फार सुंदर काम केलं आहे आणि आम्हाला दुसरं कोणी दिसत नाही या भूमिका करताना असं वाटतंय. या मंचाचं स्पिरिट यासाठी आवडतं की आपण कोणावरही निखळ मनाने जोक करतो, विनोद करतो आणि तो माणूसही तेवढ्या स्पोर्टिंगली ते पचवतो. आय थिंक ह्याला खूप छान वातावरण मुळात असायला लागतं आणि ते आपल्याकडे आहे याचा अभिमान आहे. मस्त, व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. येस बाग. थँक्यू बाय. मंडळी, ऑफिसमध्ये बॉस म्हणेल तीच पूर्व दिशा असते. अशा बॉसचीच दशा करायला जर त्याचा बाप आला तर बघूया काय होतंय ते. ओ नाटकी बाबा, का करताय हे सगळं? नका करू. हे काय चाललंय तुमचं? अरे तुझ्या घरात पार्टी आहे ना, तुझा अख्खा स्टाफ येणार आहे ना, मग तुला मदतच करतोय ना बाळा. आपण नका बाबा, नका. कचरा काढतो खालचा. हो, वाकू नका. एखादा मणका सटकला ना तर आयुष्यभर डायनॉसॉर सारखं असं वाकून वाकून चालावं लागेल तुम्हाला. आपल्याला घेतलं होते, स्ट्रॉंग आहे. आपल्याला काय होतंय? परवा त्या सोसायटीच्या फंक्शन मध्ये काय केलं? काय? त्या मोनिका भाभी बरोबर श्रीवल्लीचा डान्स केला. करताना असं केलं, असं अडकून बसला. बरं इथे ठीक आहे, पाय पण असं ठेवला तो असं अडकून बसला. असे करत घरी आलात तुम्ही, आठवतंय ना? माहिती आहे. एवढं काय आठवण करून द्यायची गरज नाही. हा आमच्या खानदान आहे ना एकदम शूरवीर आहे, कळलं ना? हा, माझे आजोबा होते ना, त्याने हत्तीचे 2 पाय असे पकडले होते आणि असा हत्तीला उचलला होता, गर फेकला होता. आणि मग खेळण्यावाल्याने आजोबांना चोपला होता, चिकन मातीत हाती तोडला म्हणून. काय सांगतायत बाबा? अहो नका करू हे. ऐका ना, का करताय बाबा हे? अहो सकाळीच ते आपल्या कामाला मावशी आहेत ना, त्यांच्याकडून अख्खं घर स्वच्छ करून घेतलंय मी. तुम्ही नका करू. हे बघा, मी आता काय सांगतो ते शांतपणे ऐका. बर. माझा ऑफिस मधला स्टाफ येणार आहे, माझे कलिग्स येणार आहे. माहितीये मला. ऐका, इथे आमची पार्टी होणार आहे, कॉर्पोरेट पार्टी आहे. तुम्ही आत जायचं, आतून बाहेर यायचं नाही. हो, तुमच्यासाठी एक पेग आणि थोडा चकना आत ठेवलाय बाबा. असं कसं? मला अजून एक पेग लागला तर मग? मुळात तुम्ही दारू पिणं अपेक्षितच नाही. तुम्ही आत जा. ठीक आहे बाबा, मुलाचं घर आहे, बापाला कोण विचारतंय? बापाला म्हातारा, हम लोग को क्या है, गुड़गा का कर वाजनो लोगो, हम लोग को अभी गए हो, अर्धी लाकडं मोसण मोगो. बाबा ऐका ना बाबा, तुमचा स्वतःचा तुम्ही एक फड काढा ना आणि इमोशनल तमाशा तिकडे करा. इथे माझ्यासमोर नका करू बाबा. जा, कधी येतील. बरं मी आज जा प्लीज बाबा. आणि ऐका, मी काय सांगतो ते लक्षात ठेव. मी आज जा. मी आहे. बघा, कोणी आलं तरी बाहेर यायचं नाही, कळलं?
सांगतोय बाहेर यायचं नाही. अरे बापरे, आले वाटतं. अरे या या या. हॅलो सर. ओ माय गॉड. प्लीज प्लीज. हॅलो सर. हॅलो. प्लीज प्लीज प्लीज. गुड इव्हनिंग सर. येस येस. प्लीज 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 कम. येस या पाटील या. हो. माने हो माने. हो होणार. हॅलो हॅलो. वाव सर, नाईस इंटेरियर. थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान दिसताय मिस चेतना. थँक्यू. बाय द वे तुम्हाला पत्ता शोधायला काही त्रास नाही ना झाला? नाही सर, विंगेतूनच तर इथे आलोय. याच्यात कसला त्रास? हॅलो. काय झालं? नाही कोणी नव्हतं. प्लीज 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 बी कम्फर्टेबल. Yes, sir. येस 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 प्लीज प्लीज. फायनली वी आर हिअर. येस येस सर. सर थँक्यू सो मच सर. तुम्ही आम्हाला घरी बोलवलं, एवढी पार्टी देताय सर. आधीच्या कुठल्याच बॉसने असं नव्हतं केलं सर. नाही सर, अजिबात नाही. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू, मला ना मुळात बॉस आणि एम्प्लॉई हे रिलेशनच पटत नाही. आपलं नातं कसं कुटुंबाचं. हॅलो. कुटुंबाचं हवं है ना? नाही काही नाही, मी बोलतोय. आपलं नातं ना कुटुंबाचं हवं. म्हणजे कसं आहे की जर आपण रिलेशनमध्ये व्यवस्थित असू कुटुंबाच्या, तर त्याचा इफेक्ट आपल्या कंपनीवर होतो. आणि हाच इफेक्ट झाला आपल्या कंपनीवर आणि रिझल्ट चांगला आलाय. सो दॅट यू ऑल डिझर्व दिस पार्टी. सर सगळं तुमच्यामुळे होतंय सर. आहात म्हणून आम्ही हॅलो. नमस्कार. नमस्कार. मी चौगुले, पाशाचे बाबा. नमस्कार काका. नमस्कार. असू दे का, मी उचलू का? मी घेतो. अरे राहू दे, तो आहे ना इकडे, ढोल्या आहे ना, तो घेईल ना. अरे होस्ट आहे तो, त्याच्या घरची पार्टी अजिबात नाही. हे सांडायचं थोडं. उचलते. आम्ही करतो. अरे बसा रे. बसा तुम्ही बसा. तुम्ही बसा. अरे मी बसा. सर करू का आम्ही? नाही करेल तो करेल. तुमचे वडील का सर? नाईलाज. हो काका नमस्कार करते. अरे खूप संस्कारी आहे हो. काय व्हॉट्सअप नंबर काय तुझा? हे तुमचे संस्कार आहेत बाबा. काय करताय? असं नाही. कशाला हवाय व्हॉट्सअप नंबर? चे सुविचार पाठवेन ना तिला. पुलंचे जोक पाठवेन, पुलंचे विनोद. छानच माझ्याकडे पुलंचे विनोद. कुठले पुलंचे विनोद? तुमचे स्वतःचे बालिश जोक्स बाबा तुम्ही पुलंच्या नावावर खपवता. कधीच नाही. कधीच नाही. मी कधीच असं केलेलं नाही. कधीच नाही. नाही बाबा कधीच नाही. हा एक जोक काय पाठवला तो? काय? की मालक नोकराला विचारतो की काय रे तुला दूध आणायला पाठवलं होतं ना, कुठे? नोकर मालकाला बोलतो मी दूध घेतलं होतं साहेब, पण रस्त्यातून येताना एका गाडीतून आवाज आला पी पी, तर सगळं दूध पिऊन टाकलं. सुद्धा आवडलेला आहे. हे तुमचे विनोद तुम्ही पुलंच्या नावावर खपवता. बस रे, नेहमीच आहे. कपाळाला आठ्या नुसत्या. पार्टी का माहोल आहे भाई. मजा करो. चलो भाई बेवडा मारो. ओको घर का वाट लगा दो. चलो भाई दारू. मजा करो यार. बाबा माझं खूप गमतीदार आहे. बाबा काय करताय? कॉर्पोरेट पार्टी आहे बाबा. हे कसले शब्द वापरताय? बेवडा मारो बिरो. हा ते एम्प्लॉई मी बॉस आहे त्यांचा. अरे बॉस असलास तरी दारू जास्त झाल्यावर तोंडानेच ओकणार ना. सांगतोय अरे जरा वातावरण हलकं करतोय म्हणून मी म्हणालो. चला आता मी स्वतःच्या हाताने तुमचे पेक भरणार आहे. मला काही गरज नाही. ऐका ना ते करतील. प्लीज बी कम्फर्टेबल. हेल्प युअरसेल्फ. तुझा पेक मी भरतो. तुला सोडायला येणार आहे. बिंदास पी. मी सोडायला येईन तुला. आणि तुम्हाला आणायला मी येऊ परत. हेच करूया रात्रभर बाबा. कसं आहे? घ्या बाबा घेतील सगळे. ऐकलं का? मी कॉकटेल उत्तम बनवतो बरं का. कॉकटेल. कॉकटेल. अरे ते तर माझी स्पेशालिटी आहे. ते आयुष्यात काहीच न झालेला मोहिते. काय ते बाबा वर्जिन मोहितो. जबरदस्त करतो. असं घ्यायचं त्याच्यात. ऐका ना. पार्टी आहे ना. घ्या बाबा तुम्ही. असू दे का? अरे घे ना तू पण घे. बाबा एक बोल. बाबा आत जा. माझा सूर कळतोय तुम्हाला? आत जा. गप रे.
कंटाळा येतो रे मला काय हो गाईज प्लीज बी आय एम सो सॉरी बाबा जरा वय झालं. इट्स ओके सर काही ओके सर उलट बसू द्या ना काकांना इथं नाही. काही हरकत नाही बाबा तुम्ही आज जा खूप झालं बाबा आज जा. अरे ठीक है हमरे को क्या है बाबा हमरे को कैसा है हम अभी बाप का अड़गड़ हो गया घर का बाप का मुटकुड़ करके कोपरा माँ बको है और बाप को अभी ले लो और वृद्धाश्रम में डाल को एक बाप है मातारा है हाड़ अर्धील गया है मसनाम को उसको लेके डाल दो. बाबा हे नका करू गाईज आय एम सो सॉरी आय एम सो सॉरी. सर हे काय करताय तुम्ही? सर आय एम सो सॉरी पण चुकीचं करताय तुम्ही हे अरे नाही हे नाही प्लीज सर तुम्ही असं नका करू मी म्हणजे जातो वृद्धाश्रमात पाहिजे नाही सर थांबा बाबा काय बोलताय? सर म्हणजे आई बाबा आपल्याला खूप कष्टाने वाढवतात तो म्हणजे मी लहान तोंडी मोठा घास घेतोय खरं तर पण यांना नका पाठवू वृद्धाश्रमात. हो सर का माझं असं काही नाहीये. सर मला बाबा नाही येत. ह्यांना घेऊन जा यांना घेऊन जा 4 दिवस ठेव तुमच्या घरी. 4 दिवस कशाला 4 तास ठेवा 5व्या तासाला तुम्हीच खांद्यावर टाकून घेऊन याल यांना इथे. बघा तुम्ही चुकीचं समस्या असं काही नाहीये. हमरे को तुम्हारे पार्टी में नहीं आना को है. ऐका ना बाबा ऐका ना अहो त्यांना त्रास होईल वगैरे म्हणून मी बोलतोय त्यांना आज जा बाकी काही नाहीये. त्यांची इच्छा आहे एवढी तर बसू दे ना सर. बसू द्या सर कसले त्रास सर आपण बाबा हे आपण आहोत सगळे सर हो सर बसू द्या बसा सर काका. काका बसा तुम्ही बसा श्रावण बाळ आहात रे तुम्ही सगळे श्रावण बाळ आहात. बसा. अरे बसा 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 काका तुम्ही अरे बैठो ये मारो बेवड़ा ओको ओको वाट लगा दो घर का. सर, बैठो, बाबा, बैठो. बाबा. हा, बसतो, बसतो, बसतो. अरे बैठो. बसते. हो तू बस. काय म्हणतो, पाशा आहे ना सतत घाबरत असतो सतत मला सांगतो आज जा पण हा प्रेम आहे त्याचं हो सर त्याचं प्रेम आहे हो. माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणजे तो दाखवत नाही पण त्याचं खूप प्रेम आहे. हा शेंगदाणे काढले काढ तोंडातून शेंगदाणे खाल्ले बाबा, मी- हा, मग गॅसेस होतात तुला शेंगदाणे खाऊन खाऊन. तुमच्या तर MSG कंपनीत PP आहे ना. हा पृथ्वी प्रताप हा आमच्याकडे पण हा PP आहे पादरे पाशा. बाबा बाबा मी बॉस आहे त्यांचा बॉस आहे. दिवसभर ते खातो शेंगदाणे आणि मग कबुतरासारखं कोपऱ्यात जाऊन हे बघा असं डोलत असतो रुंड रुंड जणू काय हवेतच बसलाय. बाबा तुम्हाला कळतंय एका 1 पीस घातलेल्या मुलीसमोर तुम्ही मला पादऱ्या बोलताय कळतंय तुम्हाला? अरे त्याच्यात काय आहे घ्या माने घ्या सुरू करा. सर तुम्ही नाही नाही, हा आहे आपण घ्या, सुरू घ्या, करा. तुम्ही सुरू करा वाट नका बघू तुम्ही सुरू करा. हा ह्याचं टेन्शन घ्यायचं नाही बरं का. हा इथे फक्त रोप दाखवतो. अरे नागडा असल्यापासून पाहतोय त्याला. तुम्ही बघितला का ह्याला कधी नागडा? बाबा, काय बोलताय तुम्ही हे? सर बघायला पाहिजे होतं. काय सांगू लहानपणी तुम्हाला सांगतो ती झाडू आहे ना झाडू ती अशी खाली घ्यायचा अशी धरायचा झाडू आणि मग एसटी बस ट्रेन असा गावभर फिरायचा. कोणी मध्येच त्याला प्रसाद असं केलं की हॅलो की झाडू पडायची खाली आपला धरून जायचा पुढे. याला वाटायचं की हातात झाडूच धरलाय. बाबा काय पण हातात काहीच नसायचं. बाबा काय हॅरी पॉटर म्हणजे तुम्ही जा आत बाबा तुम्ही. हे जा म्हणतोय. अरे गंमत अजून एक सांगतो. लहानपणी ह्याला चाळीत बूच बूच म्हणून हाक मारायचे. चेहरा एवढासा होता खाली एवढा मोठा ढोल्या होता. बूच बूच म्हणायचे. याला जेव्हा घरात मारायचो तेव्हा अख्खी चाळ काय म्हणायची? बूच मारलं बूच मारलं. काय चाललंय बाबा बाबा मी बॉस आहे त्यांचं तुम्हाला कळतंय का? दाखवतोय चेहऱ्यावर चिडलाय पण हातून चेहरा नाही. हाड्यासारखा आहे कोमल आहे. ह्याला बरं का लहानपणी ना असं पोटावर असं वाजवलं ना की खुश व्हायचा तो. अजूनही मजा या काय सांगताय काका? रांगेत या एकेकाने वाजवा. बाबा बाबा बस झालं तुम्ही आत चला तुम्ही आत चला बस झालं प्लीज आत जा. खूप झालं बाबा ठीक हमरो को क्या है. प्लीज आत जा आत जा ना आत जा. खूप झालं आत इकडे तिकडे बाथरूम जा तिकडे आत. थांब ना आय एम सो सॉरी गाईज आय एम सो सॉरी. नाही, बाबांचं it's वय okay. झालंय. काही हरकत कारण नाही. मला माहिती आहे खूप ऑकवर्ड होतंय पण नाही. यू एन्जॉय द पार्टी प्लीज Yes, sir. प्लीज प्लीज बसा. सर तुम्ही पण घ्या ना सर. येस येस वी स्टार्ट द पार्टी. 2 पेग झालेच ना. बाबा बाबा काय झालं? अरे बाथरूम मध्ये पडलो रे मी. बाबा काय करताय तुम्ही बाबा 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 सोडा बाबा काय करताय तुम्ही बोल बाबा.
काका काय झालं? अरे काय नाही, पशाला बाथरूमच्या आत कडी लावून बंद केलेलं आहे. बाबा दरवाजा उघडा. एकदम बाप झाला परफॉर्मन्स, मस्त प्रसादा. चेतना छान दिसतेस. हेम्या आणि रोहित, कुठल्याही स्किटमध्ये काही प्यायचं असेल तर तुम्हाला दोघांनाच का निवडतात? मला प्रश्न पडला, पण त्याचं उत्तर आपण नंतर जाणून घेऊया. पशा मस्त, तू दिसतोयस फार छान या ब्लेझरमध्ये, या जॅकेटमध्ये. सम्या, मला ना, मी जेव्हा जेव्हा ही सिरीज बघतोय तुमच्या दोघांची, मला ही सिरीज खूप आवडते. आणि प्रत्येक वेळेला माझ्या मनात एक विचार येतो, जो आज मी बोलून दाखवतो, की आपली मुलं जेव्हा खरोखर अशा पार्ट्या करतील आणि आपण जेव्हा या वयाचे होऊ, तेव्हा आपण काय करू असा मी विचार करायला लागतो. हां, तेच. आणि त्यामुळे मला फार मजा येते. तुमच्या दोघांचं टायमिंग, गिव्ह अँड टेक नेहमीप्रमाणे फार सुंदर, मजा आली. मला असं वाटतं ह्या मंचानी गोष्टींचा एक भांडार उघडलाय. आणि मला असं वाटतं ज्या प्रकारे सगळ्याच सिरीजेसमध्ये जी कॅरेक्टर्स येतात त्यांची गुंफण पण फारच इंटरेस्टिंग होऊन त्याला अजून ती सिरीज अजून कुठल्या तरी स्तरावर पोचते असं मला वाटतं. आणि तुम्ही दोघे, इट्स अ ट्रीट टू वॉच यू बोथ. चेतू, हेमंदा आणि सावत्या, तुम्ही तिघे मॉकटेल्स, वेगवेगळ्या मॉकटेल्स सारखे दिसता आणि तसेच तुमचे परफॉर्मन्सेस होते. मजा आली, झकास झाली पार्टी. नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा जाऊया कोकणामध्ये, जिथे आहेत शेंद्रू गानू देवलेकर अर्थात श्रमेश बेटकर, आणि त्याच्यासोबत आहेत प्रथमेश शिवलकर आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. प्रिया, सावकाश सावकाश. अरे साडीची सवयच नाही ना, पडायला होतंय सारखं. तुला किती वेळा सांगितलं ड्रेस घातला तरी चालेल, तुझं आपलं साडी नेसायचे. असू दे रे, लग्नानंतर पहिल्यांदा गावी येतोय की नाही आपण, मग मला साडीतच भेटायचं होतं सगळ्यांना. हो ग माझं पिल्लू ते. बरं, हे बघ, ही जी नदी आहे ना, या नदीची सगळी बाजूची जागा आहे ना, ती होद्रेकर संस्थानिकांची आहे. हो. आणि मग ते जे काठावर बसलेत माणसं, ते निसर्गाच्या हाकेला ओ देणारी माणसं आहेत. आणि हा जो डोंगर दिसतोय त्याच्यावरती देऊळ दिसतंय, हा, त्या देवळाला जो सोन्याचा कळस आहे तो माझ्या आजोबांनी देणगी म्हणून दिलाय. हो, आम्ही संस्थांनी ह्या छोट्या मोठ्या देणग्या देत असतो. छोट्या मोठ्या? हा. आणि ही आमराई दिसते, ती पण तुमची आहे? नाही, ती आमराई आमची नाहीये, त्याची एक कोर्ट केस चालू आहे, 2-3 वर्षांनी ती आमची होईल. बापरे, एवढी प्रॉपर्टी तुझी, गावाकडे कधी बोलला नाहीस रे? मुंबईत हे बोलायला वेळ कुठे मिळतो आपल्याला. पण आता लक्षात ठेव, तू या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण आहेस, कारण तू होद्रेकर संस्थानाची सून झाली आहेस. अरे लाजली. प्रिया, चहा पिणार? इथे? हा, म्हणजे अख्ख्या गावातली माणसं इथेच चहा पितात. बनेचा 1 नंबरचा स्टॉल आहे हा. चल. हा, ये. बस. काय बन? अरे कधी आलास? झाले 2 दिवस झाले. वहिनी आल्या दुकानात. मग नाचू? अरे तो लहानपणापासून ओळखतो ना, त्यामुळे. अरे 2 स्पेशल चहा हवा होता. अरे थम्या तुला देणार नाही तर कोणाला देणार? अरे काय थम्या? ते तुला बोललो ना, तो लहानपणापासून मला ओळखतो ना, तर तो मला प्रेमाने थम्या म्हणतो. म्हणजे माझं नाव प्रथमेश आहे ना, त्यातलं थम्या. ऍक्च्युली पम्या म्हणायला पाहिजे, वेगळंच आहे. नाही, आमच्या कोकणात सगळं वेगळंच असतं. हा, अगं माझ्या नावाचं ठीक आहे. आमचा जो राजा वांगणकर आहे ना, त्याला सगळी मुलं वांगणकर अशी हाक मारतात. काय वांगणकर. का? ऍक्च्युली त्याच्या वडिलांचं नाव अर्जुन आहे ना, अर्जुन बाण कसा सोडतो म्हणून तो वांगणकर. पहिलं सगळं असं वेगळं आहे. म्हणजे आमच्या वाडीत ना सगळी अशी तारांनी भावना, तुम्हाला सांगायला बसलो ना दिवस पुरायचे नाहीत, माहितीये काय. 2 स्पेशल चहा हवाय. आला वसडीचा कॉल आला. हॅलो, काय आहे? हा, पहिले खिचलून घे. कुठे चालले? रक्तदान करायला? हे बरं आहे तुझं, घरी रक्त माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं. कुठला नवीन धंदा काढला सा? नंतर हस, पहिला आलेल्या बारक्याकडे लक्ष ठेव.
मागल्या टायमाला आंब काढायला झाडावर चढलाचा, वरचेवर घालीन उचलून नेला होता त्याची गटली, माहिती आहे ना. 8 दिवस घाली बरोबर संसार करायला लागला मला, तेव्हा कुठे त्याला परत दिला नाही. कोणत्या गाऊन घालून खिदालती मिली. काय रे, हे कोण आहेत? मी तुला सांगितलेलं ना, आमच्या गावात शेंद्रू काका म्हणून आहेत, कोकणातले किस्से असे रंगवून सांगतात. त्यांना गावाचा सगळा खरा इतिहास माहिती आहे. ते शेंद्रू काका. हो देवलेकर, सकाळ सकाळ जातो कोणीकडं? जातो कुठे म्हणजे चांदर घालायचं गवत वाढले जरा उपटून येतो. आपण सकाळ सकाळ जाता वय. मग अर्जंट फोन आलाय वाढलंय म्हणून. शेंद्रू काका ओळखलं? तू काय झेंडाच देवलाचा कुठून पण ओळखायला? अहो थांब्या आपल्या वाडीतला. हा थांब्या. हा प्रथमेश होदरे करायचा थांब्या. हा ओळखलं. दिवाळीच्या टायमाला चकली खाताना गरम फुलबाजावर बसला आणि शंकरपाली करपली तूच ना तो. तुला ते सांगायचंच राहिलं. काय जाऊ ते ना समोर आल्या माणसाची अशी मस्करी करतात ना की कळतच नाही समोर त्याला मस्करी करतायत की. प्रथमेश चकली खाताना शंकरपाळी कशी करपली? अगं गटली घेऊन बसला होता. तू सोड ना, ते मस्करी करतात, एवढी मनावर नाही घ्यायची. मस्करी काय त्याच्यात? सगळं खरं आहे. ओळख करून दे ना. हो काका, ओळख करून देतो. बरं, ही माझी बायको प्रिया आणि हे शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. आमचे शेंद्रू काका. पाया पडते काका, पाया पडतो. बास अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. बापरे. नाही आता अजून एक आशीर्वाद द्यायचा राहिलाय तुला. ह्याची बायको शेवटपर्यंत राशील म्हणजे मी लवलं. मस्करी करतायत. अगं हे खरं आहे. आता तुला कळेल, ह्याच्या खानदानात आलीस ना, आता कळेल. बन्या हो पोरगी पाया पडले, काहीतरी द्यायला लागल. द्यायचं काय आला? हे घे 20 रुपये घे आणि 9 रुपये परत दे. 9 रुपये परत का? रीतिरिवाज असेल ना? नाही रीतिरिवाज काय नाही. कसं आहे, आमच्या कोकणात ना शुभ टायमाला आहे ना 11, 21, 51, 151, 101 रुपये द्यायचा. कळलं काय? अच्छा. पण या होदरे करायची 1.25 रुपयाची पण लायकी नाही. कळलं? पण तुझ्या गोंडस चेहऱ्याकडे बघून मी आपल्या 11 रुपये तुझ्या हातावर टेकवतोय. हा जो एकटा असताना तर आर्यभट्टच फेकून मारला असता. आर्यभट्ट कसं फेकून मारणार? अगं मी तुला बोललो ना, ते मस्करी करतात इथे बस. तुला सांगतो त्यांचं म्हणणं काय आहे की आर्यभट्ट फेकून मारला असता म्हणजे आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला ना, त्यांनी माझी किंमत 0 ठरव. अच्छा कळलं. काका मस्करीत तुम्ही माझी किंमत 0 ठरवून मोकळे झाला. खरं जाईल ती वासाड्या. नाही काका, एवढी पण मस्करी नको. ती नवीनच आहे ना गावात. नवीन आहे ना? मस्करी नाही, खरी कांदाल होणार आहे आता. तू चहा दे ना 2. बाय काय शिक्षण पाणी कुठपर्यंत झालंय, काय करते जरा सांगशील? कान भाजशील माझं? माझं LLB झालंय. काय? माझं LLB झालंय. बरं. आणि मी आता कोर्टात प्रॅक्टिस करते. बाय तू दिसायला बरी आहेस, एवढी गोंडस आहे. LLB केलंस आणि निवडलास कोण? हा वायझेड. आर्यभट्ट म्हणजे 0 हे कळलं, पण वायझेड म्हणजे कोण? तुझा नवरा. ते बोलतात एवढं मनावर का घेतेस तू? तू थांब काका, मी आता हे मस्करी करताय, मी तिला सांगितलं, पण तुमचं हे जरा अति होतं. अति कशाला? म्हणजे आमचं घराणं माहिती ना तुम्हाला, होदरेकरांचं घराणं, श्रीमंत होदरेकर घराणं, त्यामुळे अशी मस्करी नका करू. काय बोललास तू? श्रीमंत होदरेकर. श्रीमंत म्हणतोय, याला चाय उकलवलं फेकून मारले चहा पावडर. श्रीमंत मस्करी मेले. रातच्या टायमाला 1 भाकरी करतात, एका भाकरीच्या 6 झेरॉक्स काढतात आणि 6 जणांमध्ये वाटून खातात. काय मेले. आणि श्रीमंत कर्माचा एका भाकरीच्या झेरॉक्स काढाव्या लागावं अशी म्हणजे वेळ आली होती तुमच्यावर? अगं अशी काही वेळ आली नव्हती, ते आमच्या काकांचं डोकं. बरं झालं काकाचं नाव काढलंस. सांग तुझी बायको आहे त्याच काकाबद्दल, वासाड्या काकाबद्दल सगळं सांगून टाकीला. मला माहिती आहे यांच्या काकाबद्दल. काय काय माहिती आहे? यांचे काका खूप प्राणीप्रेमी आहेत ना. मी सगळं खरं सांगितलेलं आहे. बरोबर चांगल्या पद्धतीने गंडवला नाही. गेलं तरी चालेल आम्हाला. काका याचा प्राणीप्रेमी मी याला ह्याच्या काका धंद्याला लावला सगळ्या प्राण्यांना. धंद्याला लावला? अरे घर घर खेळतो पाण्यांबरोबर. घर खेळतो? अगं असं कधी असतं का? तू काय यांच्याकडे लक्ष नको देऊ. तुला नाही ना कळलं? नाही. आता सांगायला लागल, सगळं रंगवायला लागल. सांगा. तुझी चाय होते ना रे? हो. काय आलं? जाऊया आपण. आठवलं बस. त्याला लगेच
त्याचा काका आहे ना सकाळी जेवतो नाश्ता करतो आणि घराच्या बाहेर पडतो आणि आपला हडकर व्हायकीन असा चालत असतो आणि दिसल त्या बिलास हात घालतो आणि साप काढतो. असं कधी होतं? त्या सापाला काढतो, त्याला 2 किलोमीटर नेतो आणि वेगळ्याच बिलास सोडतो. अशा वाडीतल्या सगळ्या सापांना गांगरवून टाकला नाही. मग कोण कुणाचं काही कळतच नाही. वैवाहिक संस्थाच बिघडून गेलेली आहे. याचा कायच नाही. घोरपडीला सापाची पिल्ल झाली. आता बोल. घोरपडीला सापाची पिल्ल झाली? मग अगो बाई, काय वाटलं असेल त्या घोरपडीला? म्हणजे तिला वाटलं की अय्या मला आता घोरपड होईल, पण नाही, तिला तर सापच झाले. अय्या. अरे बालनाट्य शिबिर, घोरपडीला काय वाटलं असेल मला घोरपड होईल साप झाले असं काही नसतं. हा माणूस ना किस्से रंगवून सांगतो हे मी तुला सांगतोय. नाही तुझं म्हणणं बरोबर. आम्हाला पण पहिलं कळलं नव्हतं. आम्ही तेल काढायला गेलो ना तेव्हा कळलं. अरे घोरपडीचं तेल काढतात. गप बसलोय बने म्हणून तू उशिरा चहा देशील का आम्हाला? तुम्हाला नाही ओरडलो मी, बनेला ओरडलो. विषय बदलू नकोस तू. म्हणून प्रथमेश, तुझे काका एवढे क्रूर आहेत, सांगितलं नाहीस तुम्हाला? अगं क्रूर काय? अगं काका क्रूर? याचा काका त्यातले त्यात माइल्ड आहे, माइल्ड. याची काकी बघितलीस ना? काकीचं काय? अवदस आणि लावसटीला मागे टाकल. अशी अवदस आहे गारटी. काय काय काकीचं सांगा मला. काकीनं काय नाही केला आता विचार. काय नाही केलं काकीने? याची काकी किडण्या विकते भाज्यांसारखी. किडण्या विकते? मग याचा कायच नाही. म्हणजे माणसांच्या किडण्या विकायची हा दरिद्रीपणा ती करत होतीच, पण ह्याच्या पुढे जाऊन ती आता प्राण्यांच्या पण किडण्या विकायला लागले. काय सांगताय जे ऐकतेस ते? प्राण्यांच्या किडण्या विकायची तुझी काकी? एक मिनिट तुम्ही हे सगळं बोलताय, ह्याचा पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा पाहिजे तुला? पुरावा पाहिजे तुला? आता पुरावा कसा ठेचतो बघा. ए बन्या इकडे बाई, इकडे. याचा बाप काही महिन्यापूर्वी काही वर्षापूर्वी आजारी पडला, किडनी बिघडली त्याची. याच्या काकीकडे गेला. काय केलं त्याच्या काकीनं? काय केलं? बेडकाची किडनी बसवला त्याला. मग आता फक्त तो पावसाळ्यात बाहेर पडतो. बिचारा रात्रीचा बादली झोपतो एकटा. परवा अंघोळी करताना कुणीतरी बादली चुकून वाचला, मोरीतनं व्हावला होता. 2 किलोमीटर लांब जाऊन त्याला शोधून आणलेला. कुठल्या तरी बेडकीने बरोबर बसला होता दगडाखाली. वडला ना बेडूक. प्रिया ऐक ना, आपण घरी जाऊन चहा पिऊया. बने आम्हाला चहा नकोय, काका आम्ही येतो. चल घरी चल. अरे मग कसं केलंय तुझ्या काकीने? अरे तू ह्याचा विचार नको करू. हा माणूस उगाच नको ते किस्से रंगवून सांगतो. हेच मी तुला सांगतोय, खोटे आहेत हे किस्से. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तू सांगितलं होतंस की यांना गावचा सगळा इतिहास माहितीये, हे सगळे किस्से सांगतात. आता म्हणतोयस की खोटं बोलतात. ह्याच्यावर हा किती खोटा आहे बघ. मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाही बसत. बरं झालं. एक मिनिट, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? माझ्यावर विश्वास नाहीये. तू आमच्या घरी आलेलीस, तू माझ्या आजोबांना भेटलीस, त्यांची शपथ घेऊन सांगतो हा माणूस खोटा बोलतोय. आता तरी पटलं? नक्की. हा. आजोबा म्हणजे कोण रे बन्या? गजरू ताटे. गजरू? हा. तू गजरूची शपथ घेतलीस? आता गजरू नाही आहे, गावातला 1 नंबर गरजू माणूस आहे ता. मग पोरी हा गंडवतोय तुला. गंडवतोय म्हणजे? त्याचा आजोबा आहे ना, आता तू जाऊन ज्या आजीच्या पाया पडलीस ना, ती त्याची 8वी बायको आहे. काय? मग 8 लग्न करतात तुमच्या संस्थानात? ही प्रथा आहे? कितवी बायको आहे मी सांग? ही तिथे 8वी बायको आहे. आणि हे सगळे हौशी रंगभूमीवरचे आहे ते. का हौशी रंगभूमीवरच्या बायका आणता? व्यावसायिक रंगभूमीवरच्या बायका आवडत नाहीत तुम्हाला? हा प्रश्न इथे अपेक्षितच नाहीये. तुला कळतंय का बाय? ह्यांच्या घरात कायच परमनंट नाही. फक्त दरवर्षी ह्याच्या आजा मुलं एक बारसा होतो. 78 वर्षाचा आहे तरी अजून पालने हलवतोय. केवढी मस्ती अंगात त्याच्या. काय आला पण याचा कायच नाही. अजून तर पुढे लई मोठा शॉकिंग आहे. कानपाट फोडे. हॅलो, कानपाट फोडे ना असे निनावी फोन केला तर. हा, उगाच समोरून काय पण बोलतं. समोरचा माणूस काही बोलत नाही म्हणून काही बोलत सुटाल. काही किस्से सांगाल, ठेवा फोन. बाय माझे अमोल पालेकरांसारखा अभिनय. मला कळत नाही तुम्हाला बोलतोस या फोनवर. तू या असाच फोन करून त्या चिंगीला ब्लॅकमेल केला आणि पटवला यानं. 1 मिनिट. कोण चिंगी? 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 कळलं ना एक्सप्रेशन वरून? गावातलं पाखंडी पाखरू होतं. पाखंडी पाखरू? बघ शब्द कसे वापरतात बघ. अरे होत असतं तसं. तुला नाही माहिती? अगं ती जेव्हा अशी रानावर आंघोळीला जायची ना, तर गावातली सगळी पोरा बैल धुवायला काढायची. हा पण होता त्याच्यात. फक्त याला बैल झेपायचा नाही ना म्हणून कोंबडा धुवायला आणायचा नदीवर. कोण कोंबडा धुतं सांग? पोरीच्या नादात हा धुवायचा.
चुरा साफ करत बसायचा साबण लावून. कोण आहे चिंकी? तू म्हणालेलास की तुझं कोणी नाहीये. तुझं चिंकी सोबत अफेअर होतं का? अगं तेच खरं आहे ग, माझं अफेअर वगैरे काही नव्हतं. आला टाकायचं काय? अरे तू जरा थांब, जरा मला चहा नकोय. ऐक ना, मी काय तू मला सांगितलेलंस की तुझी हिस्ट्री सगळी क्लिअर आहे. वेलची टाकू? अरे जरा थांब जरा. अगं माझी हिस्ट्री क्लिअरच आहे आणि माझी जॉग्राफी पण क्लिअर आहे. चिंकी कोण आहे? अगं चिंगी कोण आहे मला काय माहिती आहे. चहाचा मसाला संपलाय. एक काम कर, हा माणूस जी इज्जत काढतोय ना ती त्या चहामध्ये टाक आणि नरड्यात ओत ती चहा माझ्या. अगं ऐक ना, माझ्या आयुष्याचं वाटोळ करून टाकलंस तू. नाही काही सुनबिन व्हायचं मला तुमची. बरोबर आहे तुझं. मी एकटी राहील. बरोबर आहे तुझं. ह्याला एखादं उन्हाळी शिबिर समजून विसरून जा. प्रिया थांब ना प्रिया. अरे बाजारून ठेवला माझा. जर का मागे मागे आलास ना तुला तुझं असं भाचावल करून टाकीन. बाय काय बोललीस आहे तू? भावकीचा फॉर्म भरून पाठव. येणार. प्रिया प्रिया गेलं काय पहिल्या चाय झाली काय रे? झाली तर मागाची झाली होती. झाली ना? हे घ्या. चांगली गेलीस आहे. चांगला टाइमपास झाला ना आज. मग टाकली जाऊ एकदा ती वेल्डिंग करून नाही ती. मस्त झाला परफॉर्मन्स ॲज युजल. प्रसाद दा. फार मस्त. भयंकर एंटरटेनिंग ॲक्ट होता. तुझ्या विनोद बुद्धीची एक वेगळी लेवल आहे श्रमेश, प्रथमेश. तुमच्या दोघांचीही. तुमच्या दोघांची जोडी पण विलक्षण आहे. तुमच्या दोघांमधलं गिव्ह अँड टेक आणि तुमचा एक वेगळाच ह्युमर आहे आणि तो एका वेगळ्याच प्रकारे तुम्ही त्याचा गिव्ह अँड टेक तुमच्या दोघांमध्ये करत असता. म्हणजे अशा प्रकारचा सेम ह्युमर मी श्रमेशच्या समोर दुसरा कोणीतरी माणूस आणि प्रथमेशच्या समोर दुसरा कोणीतरी असा मी एक्सपेक्टच नाही करू शकत. ते तुमच्या दोघांचं आहे आणि ते तुम्ही खूप छान जपता आणि खूप छान फुलवता. मजा आली. वंडरफुल. थँक्यू गाईज. मंडळी, विनोदाचा हा फड असाच रंगणार आहे पण पुढील भागात. तर तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. विनोदाची चावी दिल्यानंतर रंगीबिरंगी आणि मजेशीर खेळ दाखवत तुम्हाला आनंद देणारे लाफ्टर टॉईज घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, हिंदी आणि तेलुगू अशा दोन्ही भाषांमध्ये चित्रित झालेल्या मेजर या आगामी सिनेमाची टीम आज आपल्या हास्य जत्रेमध्ये सहभागी झालेली आहे. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाचे लेखक आणि या चित्रपटातील मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची मध्यवर्ती भूमिका साकारणारे अभिनेते आदी विशेष. నేను బాగున్నాను, మీరు ఎలా ఉన్నారు? सॉरी यार, मराठीच्या मागे तेलुगू बात करू. त्यांच्यासोबत आलेली आहे अर्थातच या चित्रपटाची नायिका सई मांजरेकर. हॅलो हॅलो, कशी आहात? खूप छान. तू कशी आहेस? खूप छान. मी खूप खुश आहे मी आज इथे येऊ शकले. अख्खं लॉकडाऊन मला तुम्ही खूप हसवलंय आणि आय एम व्हेरी हॅपी की आज मला लाईव्ह हे बघायला मिळणार आहे. सो आय एम व्हेरी एक्साइटेड. वाव, थँक्यू. सच्ची बता रहा हूँ, सही हिंदी में इतने बात नहीं करती जितने वो जोर से, जितने जोश से बात करें. आणि आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत आपल्या सहज सुंदर अभिनयानं आपल्या सगळ्यांच्या लाडक्या झालेल्या मेधा मांजरेकर. तुम्हा तिघांचंही कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. मेजरविषयी तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत पण त्याआधी मी तुम्हा तिघांनाही स्थानापन्न होण्याची विनंती करते. थँक्यू मेधा. थँक्यू गाईज. मंडळी, लग्न घटिका जवळ येणं आणि आयुष्यातली शेवटची घटिका येणं या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर बघूया काय होतंय ते. आणि यासाठी तुमच्या समोर येत आहे हास्य जत्रेतल्या कलाकारांचं वऱ्हाड.
खुजली अरे पकड ना अंतर सुरू करूया. आली लग्न घटी समीप नवरा वासाड्या काय मी म्हणतोय ना मंगलाष्टका तू कशासाठी म्हणतोय? अरे पॉप्स आय एम सॉरी. पॉप्स हा ते काय झालं ना इतक्या वेळा मी लग्नाच्या भोल्यावरती उभा राहिलो ना आता मला मंगलाष्टक पाठ झाले बाबा. आय एम सॉरी पॉप्स. मी समजू शकते गौरव, पण डोंट वरी, आज आपलं लग्न होणार. कारण माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. करेक्ट करेक्ट. माझी पोरगी आहे ना शब्दाची पक्की आहे. तिने एखाद्याला शब्द दिला ना ती खरा करते म्हणजे करतेच. मागे एकदा दूधवाल्याला तिने शब्द दिला होता काय की एक दिवस मी तुला पप्पी देईन. दिला ना तिने. आमच्या घरातली कुत्री आहे ना तिला 4-5 पप्प्या झाल्या त्यातली एक पप्पी दिला. अरे मी असं सांगा ना घाबरलो ना मी. बरं ऐका ना सुरू करा कोणीतरी येईल आणि माझं लग्न मोडल. गुरुजी मंगलाष्टक. आली लग्न घटी समी प्रिया 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 रमेश प्रिया झाली बेकार क्रिएटिव्हिटीला सुरुवात झाली. ए भाई कोण आहेस तू? मी हा मी प्रियाचा हितचिंतक आहे. कसं आहे रिसेप्शनला यायला जमणार नव्हतं कारण दुपारच्या फ्लाईटने अमेरिकेला चाललोय आणि तुझं लग्न आणि मी नाही बरोबर नाही वाटत ना. म्हटलं जाता जाता सदिच्छा तरी देऊन जावं म्हणून आलो. बरं तुला जर काय वाटलं तर थोडी वाक्य माझ्याकडे बघून पण बोल. जाता जाता सदिच्छा द्यावं म्हणून आलो. तू सदिच्छा द्यायला आलायस लग्न मोडायला नाही. तू येडायस का? काय लग्न कशाला मोडू? अच्छा नाही मला वाटलं. अरे खूप चांगली मैत्रीण आहे माझी. मी खूप चांगला मित्र आहे तिचा. अच्छा हाय हाय नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू. हाय आय एम husband. Fiance. Yeah, fiance. I'm from Fara, you know? Fara. That's my girl and the pepper says, wow. अमेरिकेला चाललाय मी जर शायनिंग मारली बाकी काही नाही. Yes, I know. That's like fertilizer, good thing, anything else. America is the best city and I know very fantastic movement for fertilizer. Yes. Anything else? Yeah. તમે અમેરિકા જાવ છે ને એને પહેલે त्याच्या आधी पण अमेरिकेने રહેને ને. बस हे तुमचे बाबा आणि आई ना? कसं ओळखलं? भाषांच्या कत्तलीवरून. थँक्यू. पण तुम्ही असं जायचं नाही. काय जेवून जायचं? तुम्ही सदिच्छा द्यायला आलात ना जेवून जायचंय. आज मी पण जेवणार आहे. 1500 रुपये थाळी आहे. बघा तुम्ही तुम्ही जेव्हा त्याच्या अगोदर मी तुमच्यासाठी एक छोटस गिफ्ट आणलं. अरे ही गंमत आहे मोठ्या लोकांच्या. छोट सांगून एवढं मोठं गिफ्ट आणलंय. गंमतच वेगळी आहे. मग प्लीज टेक दिस. मोठं गिफ्ट आहे काहीतरी. थँक्स ब्रो. थँक्यू सो मच. हो प्रिया तुझं अभिनंदन. बोलाय तू थांबतच नाही. सॉरी. बरं वाटलं तू आलास. मला तुझ्याकडनं याच समजूतदारपणाची अपेक्षा होती. एक मिनिट आहे. याच समजूतदारपणाची अपेक्षा होती म्हणजे? तू अजून माझा समजूतदारपणा बघितला नाहीयेस प्रिया. म्हणजे? कळेल आता. ब्रो याचा तर टिक 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 असा आवाज ऐकायला येतोय. तोच यायला पाहिजे. गौऱ्या माका वाटतं ती रिमोट वरची गाडी असतली. तू लहान असताना आम्ही तू काढली होती ना तसली. अरे लग्नात कोण रिमोटची गाडी देतं का आई? आई वेगळं असणार काहीतरी वेगळं असणार. त्याच्यात गाडी नाहीये. एक मिनिट आम्ही गेस कर. पहिलं कोण? सिग्नल एडिट. भिंतीवरचं पंख. अरे बापरे स्क्रॅप. जुगजुग इंजिन गाडी. लिंबू. बस पॉप्स बोलला लिंबू. याच्यामध्ये लिंबू आहे. हे राहणार लिंबू राहणार. आता माझ काय नाही काय असे माहिती काय? बॉम्ब. मेल्यान तुझा डोका दुखता माका सांगलं नाहीस त्यांनी बाम आणल्यान. काय बोललीस? बाम आहे ना
तुझ्या कॉमेडीला उलटा करून चांगला बॉम्ब घासला पाहिजे. अशी झोंबत कळल ना इकडे तिकडं तुला कळल. अरे बॉम्ब बॉम्ब आहे बॉम्ब. हे बाई ऐक ना. हे यार मी ठेवतो खाली. याच्यात बॉम्ब खाली नाही ठेवायचा. का हा बॉक्स तू खाली ठेवलास की मी बटन दाबणार आणि बटन दाबला की बूम फुटलास तू. रमेश, दिस इज नॉट फेअर. रमेश, मी तुला सांगितलं होतं मला गौरवशीच लग्न करायचंय. कर ना मग. रमेश भाई कर तू लग्न. मी अडवलंय तुला. कर लग्न. माझी फक्त एकच अट आहे. काय भाई काय. हा बॉक्स तू खाली ठेवायचा नाही किंवा दुसऱ्याला द्यायचा नाही. मग तू याच्यापैकी काहीतरी केलंस की मी बटन दाबणार. मी बटन दाबणार. मी बटन दाबणार. मी बटन दाबू. नको नको बटन दाब. नको दाबू. तुझ्या पाया पडतो. नको दाबू. बॉक्स खाली ठेवायचा नाही नाही ठेवणार. हा मी काम करतो. मी लग्नच करत नाही ना. हा बेस्ट आहे. मी जातो बोलून. मी लग्नच करत नाही. काय तुला जगायचंय? हा मला जगायचंय. एक ऑप्शन आहे. काय? हा बॉक्स घेऊन तू या रिमोटच्या रेंजच्या बाहेर गेलास ना तर तुझा जीव वाचेल. चॉईस तुझा आहे. म्हणजे तुला म्हणायचं की मी प्रियाला सोडून पळून जाऊ? हाँ बेटा मर्द को दर्द नहीं होता समझा. गौऱ्या थांब. रमेश, तुला असं वाटत असेल की तुझ्या या धमकीने माझं लग्न थांबेल, पण नाही. गौऱ्या. हाँ प्रिया. कैसे बताओ तुम मेरे लिए कौन हो? प्रिया ऐक ना ती वेळ नाही आहे. प्यार हो, इश्क हो, प्रीत हो, मीत हो, जसप्रीत हो, बुमराह हो. तुझ्या ना कॉमेडीला यॉर्करच मारला पाहिजे फेकून. जसप्रीत हो, बुमराह हो, हे तू कॉमेडी करतीस. ह्याच्यात बॉम्ब आहे प्रिया. ह्याच्यात बॉम्ब आहे ग. माझं प्रेम आहे तुझ्यावर. आज मेले तरी चालेल पण मी लग्न करणार. नाही नाही पण मी नाही करणार. मला नाही मारायचं. मी नाही लग्न करणार. मला चालेल. नाही नाही मी लग्न करणार. तू जिथं मरायला तयार आहे तिथं मी सुद्धा मरायला तयार आहे. हे बारक्या वांग्या तिकडे. अरे काय झालं? ऐका ना. ऐका सासरे बुवा. अरे मला नाही करायचं लग्न. ऐकायला आहे. मला करायचंय. अरे पण ह्याच्यात बॉम्ब आहे. दाब तू बटन. दाब. मी मरायला तयार आहे. गौरी. एक मिनिट. हे पोरगी माझ्या पोरग्यासाठी जर जीव देणार असेल तर मी शालू शालू करत मारायला तयार आहे. तू दाब बटन. दाब बटन. नको ना. आता तुम्ही सगळे मरतालाच मग मी एकटीने जगून काय करू? गौऱ्या तू कर लग्न. मी पण तुझ्यासाठी मरायला तयार आहे. बाबा तू नको थांबा. थांबा. हा आता थांबा. आता थांबा. आता थांबा. आता थांबा. आता थांबा. थांबा. आता थांबा. सगळे मरायला तयार असतील तर मी पण मरायला तयार आहे. ए मी ह्या चालीवर बटन दाबू शकतो. नको ना गुरुजी. ही चाल नको ना घेऊ यार. बोल्यावर उभा कुजली नको ना. अरे ऐक ना कुजली यार. एक नको नको. दोन. थांब थांब थांब. तीन. प्रिया एक मिनिट. एक मिनिट थांब. चार. एक मिनिट थांब. नको 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 दाबू प्लीज. नको दाबू. हा प्रिया हा काय प्रकार आहे? हे बघ आमच्यात तसं काहीच नव्हतं. हा माझा मानलेला भाऊ आहे पण याने मला बहीण मानलेलं दिसत नाही. अजून आमच्यात खरंच काहीच नाही घडलंय. गौऱ्या एवढ्या डेंजर सिच्युएशनला इतकं लॉजिक दिलंस तू? एक मिनिट. एकच मिनिट. आई मी एकच मिनिट झालो. बाई ऐक ना. बाई इथं बसू काय? ऐक ना. तुला लग्न करायचं ह्याच्या बरोबर? हो. बिंदास कर. गौऱ्या काय एक मिनिट का बस. मला लग्न नाही करायचं. मला सवय आहे. असं लग्न मोडतं ह्याची मला सवयच आहे. नाही 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 गौऱ्या मी लग्न तुझ्या सोबतच करणार. मला नाही करायचं तुझ्यासोबत. याच्या धमक्यांना घाबरू नकोस अजिबात. मी बटन दाबायला तयार आहे. मी बटन दाबू. बाई तुझ्या पाया पडतो. नको मी मेले तरी चालेल पण घे तो हार आणि घाल माझ्या गळ्यात. घे घे घे. घाल. गळ्यात घाल. बघ तू बॉक्स खाली डालास ना मी बटन दाबणार. बटन दाबतोस. बटन दाब एकदाच. तिच्या आतलं पाल्यात बसायचं ना कुणी धक्कच ना मारायचं. हे असं झालंय. बटन दाब ना साऱ्या मूर्त मी बटन दाबी ना बारक्या वांगा लय फोर्स करतोय.
सासरे बुवा 10 रुपयाला 3 लिंबू जरा गप्पा ना. ऐका ना माझं प्लीज जरा मला नाही करायचं लग्न. तुम्ही समजून घ्या. याला बटन दाबून जागीच मरण. मी जागीच मरण. मला नाही करायचं लग्न. अरे प्लीज समजून घ्या ना. ऐका या पोरीचं लग्न नाही झालं तर मग माझी पोरगी कोणाबरोबर लग्न करेल? तुम्हाला स्क्रिप्टचा विषय कळला काय आहे? ऍक्च्युली माहित असते तर मी हा जो आहे ना ह्याला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचा हा विषय आहे स्किटचा. कळतंय काय? वसाडे म्हणा ह्याला द्यायचीच नाही आहे पोरगी. माझी पोरगी गौऱ्याबरोबर लग्न करणार आहे. मी सुद्धा एकदा शब्द दिला म्हणजे दिला. याच्यात बॉम्ब आहे. ऐका ना मला नाही करायचं प्रियासोबत लग्न. मला करायचं गौऱ्या. मला करायचं. करू तो बसलाय त्याला बसू द्या. प्रिया तो उठला. उठू दे. प्रिया तो बटन दाबेल. अरे दाबू दे वसाड्या. मारायला तयार आहे पण दिलेला शब्द मोडायला नको. एक मिनिट थांब. काय बोलत परत बोला. दिलेला शब्द मोडायला नको. बटन दाब तू वसाड्या. आम्ही मरायला तयार आहे. अरे लेखकाने लिहून दिलेल्या शब्दांची स्किट मध्ये कुठून कुठून माती करता तुम्ही. हा पॅकअप झाल्यावर तुमचे शब्द बार मध्ये प्यायला बसतात दहीसरला. आणि माझा शब्द दिला म्हणून ए भाई लोकांना मी घाबरत नाहीये. हा मला या फालतू पळपुट्या घाणेरड्या माणसासोबत लग्न नाही करायचंय. मला फिल्टर पाड्याचा हा प्रेमळ नवरा हवाय गौऱ्या. काय नाही फिल्टर पाड्यात. तो अमेरिकेला चाललाय. अमेरिका. फिल्टर पाड्यात काय आहे? रात्री 8 नंतर सगळे एकमेकांना विचारतात क्या जे बा चल ना थोडी मारते आपण. तू आलीस तर महिन्याभरानंतर तूच मला विचारशील क्या जे गौजा कुछ है क्या घर में. तूच बसशील. चालेल मला. अरे अमेरिकेला जाशील. इंग्लिश शिकशील. डब्ल्यू खेळशील. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघशील. फिल्टर पाड्यात काय आहे? अरे कॉलनी. फिल्टर पाड्यात तू आहेस गौऱ्या. मला सांग याच्यात बॉम्ब आहे का? याच्यात बॉम्ब आहे. मला नाही फरक पडत. मी मेले तरी चालेल. आपण स्वर्गात जाऊन संसार थाटू. हा आणि या विधी उरलेत ना त्या सगळ्या स्वर्गात जाऊन करू. सगळे मरायला तयार आहेत आणि मी बटन दाबायला तयार आहे. अरे नको ना बटन दाबू यार. चल नाही विराय आता मला खरंच बघू. तुझ्या पाया पडतो. तुला लग्न करायचं आहे? हो. हा मला नाही करायचं लग्न. गौऱ्या एक मिनिट का बस आता. मला तुझ्यासोबत लग्न नाही करायचं आहे. टिक टिक बस बंद कर ना यार प्लीज यार. मला जगायचं आहे. लय जगायचं आहे मला. पहिल्यांदा प्रॉमिस कर हिच्या समोर लग्नाला उभा राहणार नाहीस. अरे हिच्या समोर काय बाहेर लग्न जरी असतील ना तिकडे लोक उभे असतील त्यांना म्हणणार मी खाली बसा लग्न नका करू. छोटी कॉमेडी केली. वातावरण जरा हस्त खेळत गेलं बाकी काय नाही. बाय प्लीज यार. बंद करू. हा नक्की. हा बंद कर प्लीज प्लीज. तुझ्या पाया पडतो. हे बंद झालं यार. भाई पकडला. थँक्यू यार भाई. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच यार भाई. थँक्यू यार. तू बिंदास लग्न कर प्रिया सोबत. प्रिया गो अहेड अँड गो टू अमेरिका. ओके बेबी. ही अपेक्षा नव्हती मला तुझ्याकडनं गौऱ्या. कसली अपेक्षा? लग्न करणार होतास ना माझ्याशी. अगं प्रिया त्याच्यामध्ये बॉम्ब होता का? कसं लग्न करू? बापरे हे कधी? तुझ्यासाठी. एक मिनिट. ए हा ह्याच्यात तर बॉम्ब होता ना. मग पुष्पगुच्छ ह्याच्यात घड्याळ होतं फक्त. तुम्हाला घाबरवण्यासाठी ठेवलं होतं बाकी काय नाही. म्हणजे ह्याच्यात बॉम्ब नव्हता? अरे यार एकदा फक्त प्रेमानं बघितलं असतंस ना तुलाच माझं प्रेम समजलं असतं. मान्य आहे वेळ लागला असता समजायला पण समजल्यानंतर वेळ लागला असता ना. ए भाई काय बघितलं याच्यात? नाही पण ए भित्र्या साध्या बॉम्बला घाबरला झुरळ असतं तर काय केलं असतं? अरे नागमणी बॉम्ब आणि झुरळ हे कुठलं कंपॅरिझन आहे बे? गप्पा बस. बरोबर बोलतोय तू. काय तुझ्यासारख्या भित्र्याशी लग्न करणार होते त्याच्यापेक्षा याचं प्रेम स्वीकारते. प्रिया बाबा तू बोला. मी या पिवळ्या शर्टवाल्याशी लग्न करू? हरकत नाही करायला. हा पिवळा शर्टवाला मला हळूहळू आवडायला लागलाय. चल करा लग्न तुम्ही. तू बोला नाही बॉम्ब होता म्हणून यार असं काय करतो यार? चला चला. हे घ्या करा लग्न करा. एवढा खर्च जातो वाया त्याच्या बदल्यात तुमचं लग्न तरी होऊन जाऊ. बस. कुठले आई बाप आहे तरी? ए गोचिड इकडे हे पकड. काय बोला मला? गोचिड मार बुकी खापकाने कसं आली लग्न घटी समीप नवरा
वादळा. कुठली क्रिएटिव्हिटी आहे हो तुमची? हा, लग्न मोडायची जाम बेकार क्रिएटिव्हिटी आहे. मस्त. प्रसादा छान, नेहमीप्रमाणेच बहारदार. सगळ्यात आधी गौरव, तुझं मनपूर्वक अभिनंदन. नुकताच तुला भीमरत्न हा पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल. आणि वळसे पाटील साहेबांच्या हस्ते तुला तो पुरस्कार मिळाला. खरोखर प्राऊड मुवमेंट आहे या मंचासाठी, तुझ्यासाठी. आणि आम्हाला माहिती असतं स्किटचा शेवट काय होणार आहे, पण तरी तो प्रवास तुझ्या रंजकतेने किती भरला जातो याची कायम उत्सुकता असते आणि ती उत्सुकता तू कायम पूर्ण करतोस. थँक्यू. वंडरफुल, मजा आली. बाकी सगळे उत्तम. प्रियदर्शिनी फार गोड दिसतेस, फॅन्टॅस्टिक, मजा आली. सई भारी परफॉर्मन्स होता. मला नेहमीच लग्न तुझं लागायचं असलं की जाम एक्साइटमेंट असते. गौऱ्या, या निमित्ताने एक किस्सा सांगू इच्छिते. मी एका स्क्रीनिंगमध्ये होते आणि एक स्त्री माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या, आपका नाम क्या है? त्या मराठी भाषिक नव्हत्या. मी म्हटलं, माझं नाव सई आहे. तर ते म्हणाले की तुम्ही हास्यजत्रामध्ये आहात ना? मी म्हटलं हो. तर त्यांनी मला विचारलं, आपको दलेर मेहंदी पता है क्या? मी म्हटलं, दलेर मेहंदी कोण? त्यांना कोण नाही ओळखत? हो, माहिती आहे. तर त्या म्हणाल्या, मी त्यांची बायको आहे. ओहो. आणि मला गौरव मोरेला भेटायचं आहे, तुमचं शूट कुठे असतं असं त्यांनी मला विचारलं. आणि त्यांनी मला असंही सांगितलं की त्यांचा एक भाऊ अमेरिकेत असतो आणि तो तुझा फॅन आहे. त्यामुळे गौऱ्या, तुझी कीर्ती भारतातच नाही तर भारताच्या पुढे जाऊन पोचली आहे. अँड वी आर एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ यू. रमेश, वेगळं कॅरेक्टर होतं, मला आवडलं. अटेम्प्ट मस्त होता. बाकी सगळे फारच भारी, खूप मजा आली. मस्त. थँक्यू सर. मंडळी, आज पुन्हा एकदा या मंचावर ऐकू येणारे अग्ग अग्ग आई अशी हाक. अर्थातच तुमच्या समोर येत आहे हास्य जत्रेतलं तुमचं लाडकं कुटुंब. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने यांचं. तुम क्या कर रहे हो? कुछ नहीं. अरे तूने नमोलिसा को देखा? नहीं. कहाँ है? ढूंढो उसे. चलो ढूंढते हैं. नमोलिसा तो यहाँ है. नमोलिसा रो रही है. क्या हुआ नमोलिसा? कधीच नाही करत लेट, सब गरीबों का भरता है पेट. कधीच नाही करत लेट, सब गरीबों का भरता है पेट. आलाय जगात भारी ओंकी द ग्रेट. नमोलिसा. सॉरी नमोलिसा, क्या तुम रो रही हो? हाँ, अंकित ग्रेट, मुझे एक बंदर ने बहुत जोरों से काटा और जब से मुझे काटा है तब से मैं ऐसे ही नाच रही हूँ. क्या? हाँ? तुम ऐसे नाच रही हो? यहाँ आओ नमोलिसा. दत्ती द लांडोर, बनी द रैबिट. शायद नमोलिसा को अप्पू बंदर ने काटा है. हाँ. अरे बाप रे, ये कौन है? क्या तुम उसे जानते हो? हाँ, मैं इस बंदर को जानता हूँ. क्योंकि इसी बंदर ने कुछ सालों पहले सई तामनकर को काटा था. अभी नमोलिसा भी बड़ी हीरोइन बनेगी. वो कैसे बनी द रैबिट? क्योंकि सही भी बंदर काटने के बाद बड़ी हीरोइन बनी थी.
तो मैं भी अभी बड़ी हीरोइन बनूंगी। भागो! बड़े मूंछ वाला शैतान आया है। अब इस दुनिया को इस शैतान से मैं ही बचाऊंगा। कधीच नाही करत लेट, सब गरीबों का भरता है पेट, आलाय जगात भारी ओम की द ग्रेट। कट कट This गावठी पीपल अपडेटच नाहीत यार. टेक्नॉलॉजी कुठे काहीच कळत नाही. काय चाललंय? काय चाललंय? काय चाललंय? तुम्ही का आलात? आम्ही तर वनटेक सटकन दिलं कप नाही तर. इथे काय चाललंय मला कोणी सांगेल? सांगतो. बसा तुम्ही आधी तिथे बसा. सांग लवकर सांग. बाबा मी ॲनिमेशन क्षेत्रात पदार्पण करतोय आणि याच क्षेत्राला आता संपूर्ण आयुष्य वाहून द्यायचं असा माझा निर्णय आहे. ओ माय गॉड. का? मला सांगा आज आपला भारत ॲनिमेशनच्या क्षेत्रामध्ये का मागासलाय? का? तिथे का असं तोंड उचलून नाही विचारलं? प्रश्न तिथे महत्वाचा आहे. आपल्याकडे बुद्धिमत्ता कमी आहे, कल्पकता नाही आहे, सृजनशीलतेचा अभाव आहे. लांबून बोल, जवळ लांबून बोल. बोल. मी भारताचा वॉल्ट डिझनी व्हायचं ठरवलंय. कोण होणार आहेस तू? वॉल्ट डिझनी. तू वॉल्ट डिझनी? तू जास्तीत जास्त भारताचा गजनी होऊ शकतोस. थोबड बंद ठेवायला सांगा. इकडे ओंक्या, इथे इथे ओंक्या. हे बघ बाळा, तू ना अजून साइन कॉस थिटाच्या जंजाळातून बाहेर आला नाहीयेस. कुठे त्या ॲनिमेशनच्या वगैरे नादी लागतोय? बाबा तुम्ही पुन्हा ना त्या लहान लहान त्या छोट्या छोट्या लोकांसारख्या गोष्टी करताय. बाबा बाबा मला ना कंटाळा आला तुमच्या या सततच्या कचखाऊ वृत्तीचा. मी तुला कच्चा खाऊ? हेच सतत अशा शब्दांवर पंच करणं आणि त्या शाब्दिक कोटांमध्ये निरर्थक आनंद शोधणं यातच आयुष्य जाणार तुमचं. पण मी नाही, मी थांबणार नाही. मी भारताला ॲनिमेशनच्या जगात कुठल्या कुठे घेऊन जाणार हा माझा पण आहे. शेवटी वॉल्ट डिस्ने काय म्हणून गेले? ते घरी आले होते आपल्या. तुझ्याशी बोलले, माझ्याशी बोलले पण नाही. चाव्या ठेवलं असतं ना. घ्या घ्या करा अशा कच्च्या मालावर सृजनात्मक करा करा. असू दे बाबा, लांबचा प्रवास दगडगोट्यांचा आहे म्हणून नदी आपला प्रवाह बदल रे तुझी वाक्य भाग. ठीक आहे पण मुद्दा टाळू नका. वॉल्ट डिस्ने काय म्हणून गेले? द 4 C's ऑफ मेकिंग ड्रीम्स कम ट्रू आर क्युरिओसिटी, करेज, कन्सिस्टन्सी, कॉन्फिडन्स. वा 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 वा. अर्थ सांग. इलिटरेट पीपल. आता यांना अर्थ पण सांगा. सांग अर्थ सांग. कसं बसं वाक्य आठवले ना, अर्थ पण आठवेन. चॅलेंज देऊ नका मला. वॉल्ट डिस्नी असं पण म्हणून गेलेत, इफ यू कॅन व्हिज्युअलाइज इट, इफ यू कॅन ड्रीम इट, देअर इज सम वे फॉर डू इट. अर्थ सांग. आहे याचा माहिती आहे मला. याचा माहिती आहे मला. माहिती आहे. इफ यू कॅन इफ यू कॅन व्हिज्युअलाइज इट, इफ यू कॅन ड्रीम इट. जर तुमच्याकडे विजवायला आहे, जर तुमच्याकडे ड्रम आहे, देअर इज सम वे टू डू इट. जर तुमच्याकडे समय असेल तर यू कॅन डू इट. वा ओके वा. काय आयडिया आहे. म्हणजे समय पण आहे, ड्रम पण आणि विजवायला पण आहे. एक नंबर. सगळे भीक मंगे एकत्र कसे येतात रे तुम्ही? हा अर्थ आहे याचा.
जर तुमच्याकडे कल्पनाशक्ती असेल, जर तुमच्याकडे स्वप्न बघण्याची ताकद असेल, तर काही ना काही मार्ग निघतातच, असा अर्थ होतो त्याचा. काय पण सांगतात. अरे तुझ्या, अरे हेच आहे, हाच अर्थ होतो. ऐक ए बाळा, इकडे इकडे इथे इथे ऐक ना, ओंगे ऐक. हे बघ बाळा, मी बाबा आहे ना तुझा, मला तुझ्या करिअरची काळजी आहे. नको आहे ॲनिमेशन वगैरे, मी तुला बिझनेस सुरू करून देतो. कुठला? तू पंक्चरचं दुकान टाक. हा, नाहीतर आईला सांग शेंगदाणे भाजून दे, ते सिग्नलला जाऊन विक. नाहीतर अंडी उकडून द्यायला सांग, ती वाईन शॉप बाहेर विक. बाळा खूप कमावशील. हो वा वा, हे ओंक्या आयडिया भारी आहे. हा तू पंक्चर काढ, मी शेंगदाणे विकतो, बने अंडी विकेल. हा 3 बिझनेस करू आपण. और मैं कांदे पोहे बनाऊंगी. अरे काय चाललंय तुमचं? दत्ती दलांडोर बनी द रॅबिट. तुम्ही माझ्या कंपनीचे क्रिएटिव्ह हेड आहात. तुम्ही काही शेंगदाणा बैद्याच्या नादाला लागलाय. आणि आई, तू माझ्या कंपनीची एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेस, तू कांदेपोहे विकणार आहेस? अरे तुझ्या लायकीची कामं सांगतात, हीच लायकी आहे तुझी. माझं सगळं प्लॅनिंग झालंय बाबा, कळतं तुम्हाला? मी जगाला अशी आयकॉनिक कॅरेक्टर देणार आहे, तर तुम्ही फक्त बघत दाखवतो तुम्हाला. त्यापैकी 2 कॅरेक्टर्स बघा. दत्ती द लांडोर. मी आहे द वन अँड ओनली दत्ती द लांडोर. दुसरं कॅरेक्टर बनी द रॅबिट. मी आहे बनी द रॅबिट. कोण कुत्रा आहेस? काका ते सशाला बोलताना कधी बघितलं नाही, मी माझा डेव्हलप केलं. विमानाला असतं कॉकपीट, तसं मी आहे बनी द रॅबिट. किती गलिच्छ यमक जुळवला अंदाज आहे तुम्हाला? कॉकपीट आणि रॅबिट कोणी लिहिलंय? कोणी आहे? हा, कोण लिहिणार अजून कोण लिहिणार? तुमच्या मुलानेच. बरं हे सगळं सोडा बाबा. बाबा हे साईड कॅरेक्टर आहेत, मेन कॅरेक्टरवर फोकस करा. अशी आयकॉनिक कॅरेक्टर शोधलेत ना बाबा, आणि अस्सल महाराष्ट्रीयन कॅरेक्टर त्यापैकी एक आईच प्ले करणार आहे. नमो लिसा. हेलो, हॉलीवुड में जाने के लिए मुझे नहीं लगता वीजा. मैं आहे कवळीनार, नाजूक नाजूक फार असे मी. नमो लिसा. 20 वर्षांच्या मुलाची आई असं लक्षात ठेवे. जे काय करतेस ना तू, हा, आणि काय विजा आणि लिझा, किती दळभद्र यमक कोणी केलंय सगळे तकिया कला. बाबा हे सगळ्यांना लहान मुलांना आवडतं, कार्टूनमध्ये हेच असतं. तुम्ही दुसरं कॅरेक्टर बघा. दुसरं कॅरेक्टर मी स्वतः प्ले करणार आहे. ओंकी द ग्रेट. आणि माझा तकिया कलाम आहे. मला नाही ऐकायचं ओंक्या, बस झाली नाटक. मला नाही ऐकायचं, मला नाही ऐकायचं. आत्ताच्या आत्ता बंद करा. ठीक आहे बाबा, तुम्ही हे नका ऐकू, पण तिसरं कॅरेक्टर ऐका, कारण ते तुम्हालाच प्ले करावं लागणार आहे. बीइंग CEO ऑफ माय ग्लोबल कंपनी, आय एम ऑफरिंग यू दॅट कॅरेक्टर, ज्याचं नाव आहे खंडू मुच्छड. खूप छान नाव आहे बाबा. तुम्ही डायलॉग वाचा ना, मला डबिंग करायचं आहे. मी भुक्कड, आहे मी बेवडा, मी आहे निच्छड खंडूदा मुच्छड. काय लिहिलंयस? पण बघा ना यमक कसं जुळलंय बघा. निच्छड मुच्छड. मी निच्छड आणि मुच्छड. हे बोलू मी निच्छड, मी खंडू मुच्छड. बाबा लहान मुलांना असंच बापाला निच्छड बोलतोयस? बाबा लहान मुलांना असंच आवडतं बाबा. आणि बाबा खंडू मुच्छड विलन आहे बाबा. तुम्हाला मी या सिरीज मधलं खूप महत्वाचं कॅरेक्टर सोपवतो बाबा. खंडू मुच्छड विलन जर मोठा असेल ना तरच गोष्टी बनतात. हे नको करूस ओंक्या, मरशील माझ्या हातून. नाही बाबा नाही, मी मरणार नाहीये. उलट मी तुम्हाला अजरामर करणार आहे. आपण 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 प्ले करूया. प्ले करूया. उठ. काय बाबा, मी ना मुलगा म्हणून मी विनम्र आहे, पण दिग्दर्शक म्हणून मी फार कठोर आहे. त्यामुळे इथून पुढे तुमच्याशी दिग्दर्शक बोलतोय बाबा. बसा इथे. तर खंडू मुच्छर घराबाहेर बसलाय आणि पोट खाजवतोय. मी त्याचा पोट खाजवत बसू? बर. छान दिसतायत, किती गोड दिसताय. पोट खाजव. डिरेक्टर बाबा, डिरेक्टर. आणि बाबा आता जर तुम्ही घराबाहेर बसलात तर असं काय कराल? इकडे तिकडे बघा ना, इकडे तिकडे बघा ना. जरा बिझनेस ठेवा, बिझनेस. करा ऍक्शन करा. खंडू मुच्छड घराबाहेर
पोट खाजवत बसलाय आणि तेवढ्यात नमोलिसा आरामात चालत येते. हॅलो, हॉलिवूडला जिला जायला लागत नाही विजा अशी मी नाजुकणार, कोळी कोळी फार अशी मी नमोलिसा. सुपर सुपर. आता नमोलिसाला बघून खंडू मुच्छड शिटी वाजवतो. शिटी वाजवा, शिटी वाजवा, शिटी. मी शिटी वाजव, शिटी वाजवा. सुंदर मुलीला बघून शिटी वाजवायची, लहान मुलाला घेऊन शू करायला नाही न्यायचंय. शिटी वाजवा. नुसती हवा भरली आहे, मी वाजवतो. नमोलिसाला बघून खंडू मुच्छड शिटी वाजवतो. आणि मग नमोलिसा चिडते. हॉलिवूड में जाने के लिए मुझे नहीं लगता वीजा. मी आहे नाजुकणार, कोळी कोळी फार मी आहे नमोलिसा. म्हणजे सिच्युएशन काही असलं तरी हिचं वाक्य एकच आहे, ही हेच बोलणार आहे. बाबा फेमस होणार, तिचं तेच वाक्य बाबा फेमस होणार आहे. आणि मग नमोलिसा ओंकी द ग्रेटचा धावा करते. ओंकी द ग्रेट, मुझे बचाओ, ये आदमी मुझे छेड़ रहा है. आणि मग ओंकी द ग्रेटची एंट्री होते आणि तो खंडू मुच्छडला धू धू धुतो. दत्ती द लँडर, बनी द रॅबिट, टार्गेट करा. काका ऐसा वापस मत करो. माफ नाही करेगा. हे तुझं ॲनिमेशन आहे, हे तू माझं कॅरेक्टर केलं. हे असं तुम्हाला मी डिझाईन दाखवतो ना बाबा. हे बघा, हे कॅरेक्टरचं डिझाईन आहे. तुम्हाला जे आवडेल ते पसंत करा. याच्यातलं कुठलंही पसंत करू. कुठले एक पसंत. झेरॉक्स आहे रे. ठीक आहे, हे फक्त जपून ठेवा. हे जपून ठेवा. का नाही ते खून का झाला यासाठी कोर्टात पुरावा सादर करावा लागेल. हे जपून ठेवा. या पर्सनल रागातून बाहेर या बाबा. या बघा, डोळे उघडून बघा जगाकडे. बरंच काय 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 करू शकतो आपण. हिम्मत मत खोना, कुछ कर है दिखाना. शेर है तू मेरा, शेर है तू मेरा. रोर कर. ॲनिमेशनच्या इंडस्ट्रीमध्ये नाही तुला सुपरस्टार केलं तर नाव नाही माझं. डिरेक्टर बोलतोय, डिरेक्टर बोलतोय. नाही, मला पटलं. मला हे सगळं छान आहे, मला आवडलंय. मी कळतो, पण आपण खंडू द मुच्छडला कसं मारतात याचं प्लॅनिंग करायला पाहिजे. तो शॉट आपण डिझाइन करूया. केलं पाहिजे. मला आवडलंय. काय करूया आपण, हा एक काम करू. खंडू द मुच्छड घाबरतो, मग तो पळून जाऊ नये म्हणून ओंकी द ग्रेट आधी दरवाजा लावून घेतो. कसं आहे? दरवाजा लावून. आणि मग नमोलिसा ती जरा घाबरते ना, नाजूक आहे ना, मग तिला ती मारामारी बघवणार नाही म्हणून मग ओंकी द ग्रेट तिला किचन मध्ये पाठवतो. नमोलिसा, तुम अब किचन में जाके कुछ और काम करो. आणि मग ते तुझे कॅरेक्टर कोण आहे? दत्ती द लँडोर, बनी द रॅबिट. आणि ते दोघं पहिलं हल्ला करायला येतात. तुम्ही हल्ला करा. ओंकी ते तर खंडू द मुच्छड घाबरलाय. दोघे येतात. आणि मग अचानक खंडू द मुच्छडचा पवित्रा बदलतो आणि तो त्या दोघांनाही मारायला लागतो. मग ते माझा धावा करतील. माझा धावा करा. इकडे खाली साइन कॉस थीटा. साइन कॉस क्या बात है, मस्त. बघा हा सर असे काय म्हणतायत प्रसादा. फॅन्टॅस्टिक ॲज युजल. सुपर्ब परफॉर्मन्स. मस्त लिहिलं होतं, मस्त केलं तुम्ही. व्हेरी नाईस, मजा आली. सुपर्ब.
सई आज मी अगं अगं आई हे ऐकायला माझे कान आतुर होते, पण साइन कॉस थिटानी त्याची भर माझी पूर्ण केली, त्याच्याबद्दल थँक्यू. दत्तू यू अ ब्रिलियंट, मजा आली, खूप सुंदर. नमा माझी स्टेप खूपच भारी, मला फार आवडलं. आणि माकड चावलानी स्टार होतं हेही फार आवडलं, फारच मजा आली. भावा मस्त, बने मस्त, रॅबिट ने दिन बनाया आज, मजा आया, मजा आली, मस्त. मेधाताई तुम्ही किती एन्जॉय केला हा परफॉर्मन्स? अतिशय सुंदर झाला, अप्रतिम. ते कॉन्सेप्टच सुपर्ब होती ही एकतर. आणि तुम्ही परफॉर्मर तर म्हणजे जवळजवळ इकडे येणं म्हणजे एक ॲक्टिंग वर्कशॉप आहे असं मला वाटतं. इथे इतकं शिकायला मिळतं तुमच्या सगळ्यांकडनं आणि फॅन्टॅस्टिक. आणि इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.